नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण असहकार चळवळ या धड्यातील राहिलेल्या काही मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. याआधी आपण गांधीयुगाची कशा प्रकारे सुरुवात झालेली आहे या संदर्भात आपण माहिती बघितली. गांधीजींचं दक्षिण आफ्रिकेतील कार्य, त्यानंतर गांधीजींचे भारतात आगमन, सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान, चंपारण्य सत्याग्रह, खेडा सत्याग्रह आणि अहमदाबादचा कामगार लढा इत्यादी संदर्भात आपण माहिती बघितलेली आहे. पुढे आपण बघणार आहोत तो म्हणजे रौलेट कायद्याविरुद्ध सत्याग्रह. पहिल्या महायुद्धात भारतीयांनी ब्रिटिशांना मदत केली. युद्ध समाप्तीनंतर भारतीयांच्या हिताचे निर्णय घेतले जातील व जबाबदार शासन पद्धती आणली जाईल असे भारतीयांना वाटत होते. भारतातील जनतेत वाढत्या किमती, वाढलेले कर इत्यादी आर्थिक व राजकीय कारणामुळे ब्रिटिश शासनाविरुद्ध असंतोष वाढत होता. बघा, पहिल्या महायुद्धामध्ये काय झालेलं, जरी भारताने प्रत्यक्ष या पहिल्या महायुद्धात सहभागी झाला नसला तरीही भारताचं सैन्य पहिल्या महायुद्धात उतरलं होतं. कारण पहिल्या महायुद्धात इंग्लंड सहभागी होता आणि या इंग्लंडच्या सहभागामुळे काय झालं होतं, भारतसुद्धा या युद्धात उतरला होता. साहजिकच युद्ध समाप्तीनंतर इंग्रजांनी आश्वासन दिल्याप्रमाणे भारताला जबाबदार शासन पद्धती मिळणार होती, मात्र तसं झालं नाही. आणि त्यामुळे त्या व्यतिरिक्त त्याच्या उलट झालं. वाढत्या किमती, वाढलेले कर, आर्थिक राजकीय कारणामुळे काय झालं, ब्रिटिश शासनाविरुद्ध जो लोकांच्या मनातला जो असंतोष होता तो अधिकाधिकच वाढत गेला. ब्रिटिश शासनाने हा असंतोष दडपण्यासाठी व त्यासंबंधी उपाययोजना सुचवण्यासाठी सर सिडनी रौलेट या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीच्या शिफारशीनुसार 17 मार्च 1919 मध्ये केंद्रीय कायदेमंडळातील भारतीय सभासदांनी केलेल्या विरोधाला न जुमानता नवीन कायदा केला. त्याला रौलेट कायदा असे म्हणतात. मग आपण रौलेट कायद्याची माहिती बघतो. आणि या ब्रिटिशांविरुद्ध भारतीयांच्या मनात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे आणि साहजिकच हा असंतोष दडपण्यासाठी त्यांनी उपाययोजना करायला सुरुवात केलेली आहे. या उपाययोजनांमधील सर सिडनी रौलेट या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काय झालेलं एक समिती नेमण्यात आलेली आहे आणि ह्या समितीच्या शिफारशीनुसार 17 मार्च 1919 मध्ये केंद्रीय कायदेमंडळातील भारतीय सभासदांनी केलेल्या विरोधाला न जुमानता काही नवीन कायदा करण्यात आला आणि रौलेट या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली झाला होता, म्हणून या कायद्याला रौलेट कायदा असे म्हणतात. तुम्हाला परीक्षेत हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, रौलेट कायदा म्हणजेच काय. या कायद्याने कोणत्याही भारतीयांना विना चौकशी अटक करण्याचा, न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला. या कायद्याने दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई करण्यात आली. भारतीयांनी या कायद्याला काळा कायदा असे संबोधले. बघा, साहजिकच हा कायदा अन्यायकारी होता आणि या कायद्यामध्ये काय होतं की कोणताही भारतीय असेल, म्हणजे ज्या भारतीयांनी काही जर हे केलं असेल तर त्यांना विना चौकशी करता अटक करण्याचा अधिकार हा ब्रिटिश सरकारने या कायद्यानं आधारे मिळाला. तसेच न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा सुद्धा त्यांना या कायद्यांद्वारे अधिकार सरकारला देण्यात आलेला आहे. आणि या कायद्याने दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे हा कायदा खरंच खूप अन्यायकारी होता. त्यामुळे या कायद्याला काळा कायदा असे संबोधले गेले. या कायद्याविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली. गांधीजींनी या कायद्याविरुद्ध सत्याग्रह पुकारला. 6 एप्रिल 1919 मध्ये रौलेट कायद्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी हरताळ पाळण्याचे आवाहन केले. या आवाहनाला भारतीयांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे. बघा, साहजिकच हा काळा कायदा होता आणि या कायद्याविरोधात पूर्ण भारतामध्ये एक संतापाची लाट उसळली. गांधीजींनी काय केले, या कायद्याविरुद्ध सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन पुकारले. 6 एप्रिल 1919 मध्ये या रौलेट कायद्याचा विरोध करण्यासाठी
एक देशव्यापी हरताळ पाळण्याचं आवाहन महात्मा गांधीजींनी केलेलं आहे आणि या आव्हानाला खूप मोठ्या प्रमाणात काय मिळालेलं आहे, प्रतिसाद मिळालेला आहे. बघा पुढचा मुद्दा आहे जालियनवाला बाग हत्याकांड. आता काय आहे हे जालियनवाला बाग हत्याकांड, याआधी तुम्ही ऐकलं असेल. बघा रौलेट कायद्याविरुद्ध पुकारलेल्या लढ्याने पंजाब प्रांतात प्रखर स्वरूप धारण केले. अमृतसर हे शहर या चळवळीचे प्रमुख केंद्र बनले होते. बघा साहजिकच हे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू होतं आणि या रौलेट कायद्याविरुद्ध पुकारलेल्या या लढ्यामध्ये पंजाब प्रांत काय होता, या पंजाब प्रांतामध्ये तेथील जनतेने प्रखर रूप धारण केलं होतं आणि हे पंजाब शहरातील अमृतसर हे शहर काय होते, ह्या चळवळीचं प्रमुख केंद्र बनलं होतं. बघा पुढे सरकारने दडपशाहीचे सत्र सुरू केले. गांधीजींनी पंजाब प्रांतात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. जनरल डायरने अमृतसरमध्ये सभाबंदींना हुकूम जारी केला. अमृतसर येथील हरताळ प्रकरणी डॉक्टर सत्यपाल व सैफुद्दीन किचलू अशा प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. बघा पंजाब हे काय होतं, याचं काय होतं, चळवळीचं प्रमुख केंद्र होतं. मात्र सरकारने दडपशाहीचं सत्र सुरू केलेलं आहे. गांधीजींना काय केलेलं आहे, पंजाब प्रांतात येण्यास काय केलेले आहे, मनाई केलेली आहे. तसेच जनरल डायर या अधिकाऱ्याने काय केलेलं आहे, अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूमसुद्धा काय केलेला आहे, जारी केलेला आहे. आणि अमृतसर येथील काय प्रमुख नेते डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या प्रमुख नेत्यांना काय केलेले आहे, अटक केलेली आहे. बघा या घटनेच्या निषेधार्थ म्हणजे महात्मा गांधीजींना पंजाब प्रांतात मनाई केलेली आहे, सभाबंदीचा हुकूम जारी केलेला आहे आणि तसेच पंजाबचे दोन प्रमुख नेते डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या दोन नेत्यांना अटक केली. आणि या सर्व घटनांच्या निषेधार्थ काय केलेलं आहे, 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथील जालियनवाला बागेत बैसाखी सणाच्या निमित्ताने सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जनरल डायर लष्करी गाड्या घेऊन तेथे आला. जालियनवाला बाग मैदानात एकाच बाजूने असलेला अरुंद रस्ता अडवला गेला व निशस्त्र अपराध जनतेवर पूर्वसूचना न देता बेछूट अमानुष गोळीबार केला गेला. बघा या म्हणजे सरकारने घातलेल्या बंदीविरोधात किंवा तेथील नेत्यांना अटक करण्याच्या विरुद्ध निषेधार्थ 13 एप्रिल 1919 रोजी काय झालेलं आहे, अमृतसर येथील जालियनवाला बाग या बागेत काय काय झालेलं आहे, बैसाखी सणाच्या निमित्ताने त्या ठिकाणी एक सभा आयोजित करण्यात आलेली आहे. मात्र त्या ठिकाणचा जो अधिकारी आहे जनरल डायर यांनी लष्करी गाडी घेऊन त्या जालियनवाला बागाला एका बाजूने काय केलेलं आहे, जो अरुंद रस्ता आहे तो अडवलेला आहे आणि जे आंदोलनकर्ते आहे त्या आंदोलनकर्त्यांवर पूर्वसूचना न देता त्या निरपराध जनतेवर काय केलेलं आहे, बेछूट अमानुष गोळीबार केलेला आहे. बंदुकीच्या 1600 फैरी झाडल्यानंतर दारुगोळा संपल्यामुळे गोळीबार बंद झाला व हत्याकांडात सुमारे 400 स्त्री पुरुष मरण पावले, असंख्य लोक जखमी झाले. गोळीबारानंतर लगेच संचारबंदी पुकारल्यामुळे जखमींवर ताबडतोब उपचार होऊ शकले नाहीत. संपूर्ण पंजाबात लष्करी कायदा लागू करून शासनाने अनेकांना तुरुंगात डांबले. बघा या निरपराध जनतेवर अमानुष गोळीबार केल्यानंतर बंदुकीच्या 1600 फैरी झाडल्यानंतर दारुगोळा संपल्यामुळे काय झालेला आहे, गोळीबार बंद झाला. या हत्याकांडात सुमारे 400 स्त्री पुरुष मरण पावले, बरेचसे लोक जखमी झाले आणि गोळीबारानंतर त्या ठिकाणी संचारबंदी पुकारल्यामुळे बऱ्याचशा लोकांवर काय उपचार होऊ शकले नाहीत आणि संपूर्ण पंजाबमध्ये काय केलेलं आहे, लष्करी कायदा लागू करून शासनाने अनेकांना तुरुंगात डांबलेलं आहे. या हत्याकांडास पंजाबचा गव्हर्नर मायकल ओडवायर हा जबाबदार होता.
देशभरात या कायद्याचा निषेध केला गेला. हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारने दिलेल्या सर या किताबाचा त्याग केला. पुढे या हत्याकांडाच्या चौकशीची मागणी भारतीयांनी केली, ज्यामुळे सरकारने हंटर कमिशनची नियुक्ती केलेली आहे. बघा, हे जे एवढं मोठा हत्याकांड झालेला आहे, या हत्याकांडास काय झालेलं आहे, पंजाब गव्हर्नर मायकल वुडवायर हा जबाबदार होता. त्यामुळे पूर्ण देशभरात काय झालेलं आहे, त्याने काय या रौलट कायद्याचा निषेध केलाच आहे, परंतु या हत्याकांडाचा सुद्धा निषेध केलेला आहे. आणि रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारने दिलेला सर हा किताब काय केला, त्यांनी त्याचा त्याग केलेला आहे. पुढे या हत्याकांडाची चौकशी करण्याची मागणी भारतीयांनी केलेली आहे आणि त्यामुळे सरकारने हंटर कमिशनची नियुक्ती केलेली आहे. पुढचा मुद्दा आहे खिलाफत चळवळ. तुर्कस्तानचा सुलतान हा जगभरातील मुस्लिमांचा खलिफा म्हणजे धर्मप्रमुख होता. पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान इंग्लंडच्या विरोधी गटात होते. युद्धात भारतीय मुस्लिमांचे सहकार्य मिळवण्यासाठी युद्धसमाप्तीनंतर खलिफाच्या साम्राज्याला धक्का लावण्यास येणार नाही असे आश्वासन इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांनी दिले, पण युद्धसमाप्तीनंतर इंग्लंड हे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे मुस्लिमांमध्ये संतापाची लाट उसळली. खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली तिला खिलाफत चळवळ असे म्हणतात. या प्रश्नावरून जर हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित राष्ट्रीय चळवळ सुरू केली तर सरकार निश्चित वठणीवर येईल असे गांधींना वाटू लागले आणि त्यामुळे गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिलेला आहे. सरकारशी असहकार करण्याचा गांधीजींचा प्रस्ताव खिलाफत कमिटीने मान्य केला. या काळात हिंदू मुस्लिम ऐक्य विशेषताने दिसून आले. बघा, खिलाफत चळवळ म्हणजेच काय. पहिलं महायुद्ध झालं. या पहिल्या महायुद्धामध्ये तुर्कस्तान हा काय होता, इंग्लंडच्या विरोधात होता आणि तुर्कस्तानचा सुलतान हा जगभरातील मुस्लिमांचा काय खलिफा म्हणून ओळखला जायचा. खलिफा म्हणजेच धर्मप्रमुख. साहजिकच या मुस्लिमांचं सहकार्य मिळवण्यासाठी युद्ध समाप्तीनंतर खलिफाच्या साम्राज्याला धक्का लावण्यात येणार नाही असे आश्वासन इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांनी दिले होते. मात्र युद्ध समाप्तीनंतर ते आश्वासन काही पाळले गेले नाही आणि त्यामुळे काय झालेलं आहे, ही भारतीय मुस्लिमांनी काय केलेलं आहे, याच्या विरुद्ध काय केले, एक चळवळ निर्माण केलेली आहे. या चळवळीला खिलाफत चळवळ असे म्हटले जाते. बघा, साहजिकच हिंदू मुस्लिम जर ऐक्य येऊन जर सरकारवर वठणीवर आणता येईल असं गांधींना वाटू लागले आणि त्यामुळे गांधीजींनी या चळवळीला पाठिंबा दिलेला आहे. अशा प्रकारे ही खिलाफत चळवळ काय झाले, हिंदू मुस्लिमांचं ऐक्य या चळवळीत विशेषताने दिसून आलेलं आहे. अशा प्रकारे यानंतरचे काही मुद्दे आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत.